आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आळंगीला भरत. आनंदले लोक नरनारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्रभू श्रीरामांच्या पावन नगरीतनं, त्यांच्या जन्मभूमीतनं एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं सकाळी सकाळी मी मनापासून स्वागत करते. ही अयोध्या नगरी, अवघं जग, अवघा भारत, प्रत्येक रामभक्त आज सज्ज झालेला आहे त्यांच्या राजाचं स्वागत करण्यासाठी. ही अयोध्या नगरी काल रात्रभर झोपली नाही. वाद्यांचे गजर ऐकू येतात, स्पीकरवरती गाणी लावली गेलेली आहेत. सगळ्यांच्या मनात एकच आस आहे, प्रभू श्रीराम यांच्या आगमनाची, त्यांच्या दर्शनाची. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये देशभरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं राम भक्त इथे आलेला आहे. कारण संयम म्हणजे राम, भक्ती म्हणजे राम, शक्ती म्हणजे राम आणि आस्था म्हणजे राम, या सगळ्याचा संगम आज अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. मी राम की पेढी शरयू तीरी परिसरामध्ये आहे आणि इथली काही दृश्य आपले कॅमेरामन प्रशांत माने आपल्यापर्यंत पोहोचवतील. सकाळी सकाळी खरंच थंडीमध्ये सुद्धा काही रामभक्तांचा उत्साह कमी नाही शरयू तीरी येऊन स्नान करण्याचा. आत्ता जरी हा परिसर थोडासा शांत वाटत असला तरी काही वेळातच रामभक्तांनी हा परिसर गजबजून जाण्याची शक्यता आहे. आज कदाचित थोडीशी बंधनं असू शकतात कारण VVIP मुवमेंट संपूर्ण अयोध्याभरात आहे आणि त्यामुळे शरयू तीरी सुद्धा काहीशी बंधनं लावली जाऊ शकतात. अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. रामाची जुनी मूर्ती आधीच राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले झालेले आहेत. राम मंदिर परिसरात चैतन्याचं, आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येमध्ये अखंड राम नामाचा जप सुरू आहे. काही गाणी कॅमेराच्या माध्यमातनं आणि माझ्या पाठीमागून सुद्धा तुम्हाला ऐकू येत असतील. लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठापना होतीये. मुहूर्त निश्चित झालाय 12:29 आणि ज्या मंदिरामध्ये हा महन मंगल सोहळा संपन्न होणार आहे त्या नव्या कोऱ्या मंदिराला सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोणावरती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. काल खरं तर मला संधी मिळाली राम मंदिरात जाण्याची आणि ही सगळी सजावट मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे. आपल्या कॅमेरात सुद्धा टिपलेली आहे. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण कालपासूनच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सजावटीबद्दल खास उल्लेख करायची गोष्ट म्हणजे एका गोष्टीचं अगदी विचारात घेऊन गोष्ट इथे ठरवण्यात आली, ती म्हणजे संपूर्ण राम मंदिराला फक्त आणि फक्त फुलांची सजावट असेल आणि मंदिरात रांगोळ्यांच्या पायघड्या असतील. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा वापर या सजावटीमध्ये करण्यात आलेला नाही. देशभरातनं इथे फुलं आणण्यात आलेली आहेत आणि गाभाऱ्याची सजावट कशी असेल त्याची सुद्धा आपण एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. गाभाऱ्यामध्ये दक्षिण भारतातनं आलेली सुवासिक फुलं आणण्यात आलेली आहेत आणि राम मंदिराचा गाभारा त्या दक्षिण भारतातल्या सुवासिक फुलांनी नटलेला आहे, सजलेला आहे. आता खरं तर जेव्हा तो गाभारा सर्वांच्या दर्शनास पडेल, प्रभू श्रीरामांची अत्यंत सात्विक मूर्ती, राम लला आहेत, ही त्यांची जन्मभूमी आहे, इथे त्यांचा जन्म झाला म्हणून 5 वर्षांचे प्रभू श्रीराम इथे विराजमान झालेले आहेत. आपण जाऊया, आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत आणि वेदांत आहे धर्मपथावरती. वेदांत, अयोध्या नगरी कालपासूनच गजबजून